हॅलो, सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. आज मी नेहमीप्रमाणे मी काय म्हटलं की आता मी हा पॅटर्नच ठेवून देते की इंट्रो मी काही तेव्हा शूट करणार नाही. ज्या ज्या गोष्टी जेव्हा जेव्हा घडतील तेव्हा तेव्हा त्या शूट करून जाईन आणि मग इंट्रोच्या किंवा अशा माध्यमातून तुमच्यासमोर येऊन थोडेसे 2 शब्द माझं मनोगत व्यक्त करेन. सो येस, या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात मी जेव्हा आता बिग बॉस मराठीचं चालू आहे सीझन आणि फायनल वीक चालू आहे. पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी दादा घरातून बाहेर आले. त्यांच्या इंटरव्ह्यूसाठी गेले होते. कधी गेले होते? साधारण 30 सप्टेंबरला गेले होते मी इंटरव्ह्यूला. आणि त्यावेळे म्हणजे ह्यावेळी फार गडबड गोंधळ आणि अशावाला इंटरव्ह्यू झाला नाही, कारण आम्ही गेलो होतो मी आणि प्रेसिता, आणि आम्ही तिथे शूट ती करणार होती आणि मी आपला इंटरव्ह्यू घेणार होते. फक्त प्रॉब्लेम एवढाच होता की आमच्याकडे तेव्हा कॅमेराचा थोडा इश्यू झाला होता, कारण आणखीन एक भरपूर शूट्स होते त्या दिवशी आणि तेव्हा थोडं मिसमॅनेजमेंट नाही म्हणणार, खरं तर तेव्हा गरज होती तशी. आणि ते करताना सगळं आम्ही दोघींनी खूप जुळवाजुळव करून आणि अनेक गोष्टी सगळ्या हँडल केल्या कशा प्रकारे ते सगळ्या व्हिडिओमध्ये. शिवाय मी यापूर्वी वैभव चव्हाणचा इंटरव्ह्यू घेतला होता, अरबाजचा सुद्धा इंटरव्ह्यू घेतला होता. तुम्हाला मी ग्लिम्प्स म्हणून ते सुद्धा क्लिप्स इथे दाखवणार आहे. मी वेगवेगळे टाकणार होते पण मला नाही मिळाला वेळ, अँड लेट्स ॲक्सेप्ट इट नाऊ की मला नाहीच मिळाला वेळ. पण आता नाही मिळाला, मग हा टाकू की तो टाकू ह्या प्रश्नामध्ये अडकून राहण्यापेक्षा मी म्हटलं की ओके, लेट्स सी, आपण सगळं एकत्र क्लबिंग करून टाकू. तुम्हाला कळेल थ्रू आउट द व्हिडिओ काय काय व्हिडिओमध्ये घडलं ते. इंटरव्ह्यूची थोडीशी झलकही झलक जोडते. पूर्ण व्हिडिओ लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही बघाल अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि आत्ता पण बसले ॲक्च्युली शूटसाठी, त्याच्यामुळे घरी असताना पण तयारी केली आहे एवढी सगळी. आणि येस, सुरू करूया. व्हिडिओच्या सुरुवातीला आमची रिहर्सल बघा थोडी, आणि मग नंतर आपण पुढे जाऊ. चला बघू. नमस्कार, मी सिद्धी. आपण पाहतात लोकसत्ता लाईव्ह. आज आपल्या बरोबर आहे बिग बॉस मधून नुकतेच बाहेर पडलेले पंढरीनाथ कांबळे सर उर्फ पॅडी दादा. नमस्कार, कसे आहात? मी मस्त. तुम्ही कशा आहात? कसं वाटतंय बाहेर आल्यावर? छान वाटतंय, पण फिनालेच्या आधी आलं त्याचं थोडं दुःख आहे. आपल्याला पूर्ण प्रवासामध्ये जर बिग बॉसचा प्रवास आता बघितला तर सुरुवात म्हणजे जेव्हा तुम्हाला विचारण्यात त्यापेक्षाही बऱ्यापैकी मी इथून बरंच काही घेऊन जातोय असं मला वाटतं. काय होत्या नेमक्या त्या अपेक्षा, एखाद दुसरी जर आम्हाला सांगू शकतो? म्हणजे ज्या प्रकारे आता नवीन दिवस, नवीन इंटरव्ह्यू. बिग बॉसच्या घरातल्या पॅडी दादांचं इविक्शन झालं आणि तिथे आम्ही इंटरव्ह्यूला चाललो. यावेळी कॅमेरा बंद बघा कोण आहे, कॅमेरा वुमन बघा कोण आहे. चला, 31व्या माळ्यावरती आहे शूट आणि असा केलाय लुक, दाखवते तुम्हाला. गडबड झाली आहे सगळी ॲक्च्युली, मी सांगते नंतर प्रवासामध्ये. लेट्स गो. किती वाट बघत होते ते बोलायची. ओके, कसे आहात? मी छान, तुम्ही कशा आहात? मी मस्त. ग्रेट. सो सुरू करूया प्रश्नांना. तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आम्ही बघितलं, ते नेमकं त्या स्मित हास्याचं रहस्य काय आणि काय वाटतं? एक तर ते निक्की तिथे बोलली होती, आता यांना हिला काम हवंय ना, आणि मग तिकडे जाऊन कसं परत हे करायचं ना, म्हणून सगळं लाडीगुडी चाललेलं आहे. आणि मग ते अंकिताने तिला सांगितलं, ती असं म्हणत होती आणि मी तिकडे भांडी घासत होतो. आणि तर ते एका अर्थी मला असं वाटलं की हा एका अर्थी खरं तर पण आहे, आणि हो खरं पण असू शकेल. कारण अशा पद्धतीनं तुम्ही एखाद्या सिनियर ॲक्टरकडे तुम्ही जेव्हा बोलत असता आणि दुसऱ्या काही दिवसांनी तुम्ही येऊन तुम्ही पाय चुकता आणि तिच्यासाठी काय तर म्हणजे कदाचित खरं पण असू शकेल. हो, असं ते स्मित असं ते होतं. आता त्या सो आता घरात असलेल्या सगळ्या स्पर्धकांपैकी जर त्यातल्या एकाला काढायचंय आणि बिचुकलेंना आणायचंय तर कोणाला काढाल? बिचुकले जर येणार असतील तर चांगला सदस्य काढण्यात काही पॉईंट नाही ना. मग ताईंना बाहेर काढून बिचुकलेनं घेतलं तरी चालेल. आणि हा सेम प्रश्न राखीसाठी. राखीला घ्यायचं तर कोणाला काढाल? राखीला मग राखी आणि मग निक्की दुसऱ्या सस्ती राखी. मला इतकं असं झालं होतं, मला लय हसू आलं होतं, खूप कंट्रोल केलंय. आता एक म्हणजे टिंब एक रिकाम्या जागा भरा, 3 वाक्य आहे, ती तुम्हाला पूर्ण करा. जान्हवी वर्षाताईंचे पाय दाबते कारण टिंब कारण लांगुलं चालन.
ओके. अभिजित निक्कीचं ऐकतो कारण टिंबटिंब. कारण अभिजितला तिला फसवायचं आहे. उद्या काय झालं तर तो लोटून देणार तिला. कारण आणि सेम निक्कीच्या बाबतीत होणार. ओके. सेम निक्कीला पण निक्की पण आज बोलते उद्या काय झालं किंवा तर ते बाजूला करणार आहे. ओके. आणि हा शेवटचा प्रश्न, सूरज आणि पॅडीला एकमेकांचा आधार वाटतो कारण आमचं प्रेम आहे एकमेकांवर आणि ते खरं प्रेम आहे. एकमेकांबद्दल जे वाटणं असतं ते वाटणं खरं आहे. ते पुढल्या काळात तुम्हाला लक्षात येईल. नक्कीच. थँक्यू मॅडम, तुम्ही Thank you. छान उत्तरं दिलीत आणि पुढे शो मस्ट गो ऑन. तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म मी बघणार Yes. ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मी आणि प्रसिद्धा जेव्हा या इंटरव्ह्यूसाठी जात होतो तेव्हा आमचे द ग्रेट प्रदीप सर आणि अली यांनी आम्हाला ड्रॉप केलं होतं आणि त्या निमित्ताने कोस्टल रोड जो म्हणतात तो हा आहे हे बघण्याची संधी मिळाली. फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ दाखवते, गाडी एवढी फास्ट नव्हती चालत. सो असं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आतून आणि साधारण 3 मिनिटांचा प्रवास केला आम्ही या गाडीतून कोस्टल रोडच्या मार्गे आणि मग तिथून आम्ही लोअर परेलपर्यंत पोहोचलो. तिथे त्यांनी आम्हाला ड्रॉप केलं एल्फिन्स्टनला, जिथे मी तुम्हाला सांगितलं तिथे वन युनिटी सेंटरला इंटरव्ह्यू असतो आणि त्याच्यानंतर ते दोघंजणं पुढे गेले. सो असा झाला त्या कोस्टल रोडवरचा प्रवास. हे छोटेसे ग्लिम्स जे प्रेसिता मॅडम शूट कशा करतात बघा त्याच्यासाठी रेकॉर्ड केले होते. खूप मेहनत घेतली आम्ही, म्हणजे सगळ्यांनी, दोघींनी पण. बाय द वे हा अरबाजच्या इंटरव्ह्यूचा छोटासा क्लिप आहे जो दुसऱ्या चॅनलचा आहे. हे जे सर आहेत त्यांनी आम्हाला पॅडी कांबळे यांचा इंटरव्ह्यू शूट करताना सुद्धा खूप मदत केली होती. टेलीचक्कर म्हणून जे चॅनल आहे त्याचे हे सर आहेत आणि ती त्यांची अँकर. हे मी तुम्हाला इथे दाखवतेय. हा जो व्हिडिओ आहे ना तो मी आधी शूट केला होता, जो मी तुम्हाला वैभव चव्हाणच्या इंटरव्ह्यूच्या वेळेला खरं तर दाखवणार होते. मगाशी म्हटल्याप्रमाणे परेलला असलेल्या वन युनिटी सेंटरमध्ये हा इंटरव्ह्यू पार पडला होता आणि तिथे इतक्या वर त्यांचं ऑफिस आहे ना की तिथून बाहेरच्या ज्या बिल्डिंग्स दिसत होत्या त्या फार फॅसिनेटिंग व्हिज्युअल्स होते. आमचे प्रदीप सर, वैभवच्या इंटरव्ह्यूच्या वेळी मी आणि प्रदीप सर गेलो होतो त्यावेळेला मी तिथल्या ह्या फॅन्सी वॉशरूमचा व्हिडिओसुद्धा घेतला होता. म्हणाल वॉशरूममध्ये काय आहे तुझं, व्हिडिओ काढायला गरज आहे वगैरे वगैरे. एकदम असा नवीन टॉप आणि मला ना फॅन्सी नाही म्हणणार पण एक असे स्वच्छ टायडी वॉशरूम्स बघायला आवडतात. आहे भलतंच आहे माझं बस. आणि हेच हा माझा बूम. मी वैभवच्या इंटरव्ह्यूच्या आधी खूप, एक तर ना इथे साधारण 25-26 इतके यूट्यूब चॅनल्स झालेले आहेत आत्ता की ते लोक पण जे ॲक्टर्स येतात इविक्शन नंतर ते इतके इंटरव्ह्यू देऊन 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 कंटाळत असतील कदाचित. सो खूप वाट पाहायला लागते. थोडीशी ह्या व्हिडिओची पण, म्हणजे त्या इंटरव्ह्यूची पण झलक बघा. मी म्हटलं तसं ओरिजिनल व्हिडिओ लोकसत्ता. बदलू शकलो नाही, तिथल्या तिथे नाही बदलू शकलो आणि जे काही गोष्टी मला बोलले गेले किंवा ज्या काही टॅग्स मला लागले बदलू शकलो नाही. मला माहिती नाही कसं काय झालं, पण नक्कीच मी म्हणेन म्हणजे खरं सांगू का, मी झलक दाखवते म्हटलं पण आवाज त्याचा इतका कमी होता आणि ऑफकोर्स म्हणजे तो कमी आवाज नाही आहे, त्याने हळू बोलत होता तो, त्याच्यामुळे. तर साधारण तुम्हाला अंदाज द्यायचा तर मी निक्की, अरबाज आणि आर्या या सगळ्यांशी संबंधित प्रश्न वैभवला विचारले होते. वैभवने या इंटरव्ह्यूमध्ये बऱ्यापैकी जो आपला गैरसमज झाला होता ना बिग बॉसच्या बाबत की तो फारच अरबाजचा म्हणजे घनिष्ठ मित्र आहे वगैरे वगैरे, तर ती मैत्री कशी त्याच्याच बाजूने होती आणि टीम ए मधून कसं त्याला वागणूक मिळाली, निक्कीच्या विरुद्ध, निक्कीच्या बद्दल खरं तर त्याच्या मनात काय काय होतं आणि जान्हवीबद्दल, आर्याबद्दल, सूरजचा वाडगुलीगत नक्की बघा. या ऑफिस निघणार होतो आम्ही तिथून 2 वाजले होते साधारण, पण मी सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं. सो निदान कॉफी घेऊ म्हटलं. तिथे ती सीसीडीची कॉफी मेकर मशीन होती, खूप फॅन्सी, काय फॅन्सी ऑफिस होतं. तुम्ही जाऊन घेऊ शकता. आमच्या कॅन्टीन मध्ये पण मिळते ऑफिसच्या, पण तरी. नंतर मी आणि प्रदीप सर आम्ही तेव्हा निघालो होतो. इथे हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं ना कारण एक खूप खास आहे. ते म्हणजे तुम्ही आता बघाल की आम्ही जेव्हा खाली उतरलो ना तर रस्त्यातून चालत असताना खूप काही ना अशा पाट्या लावल्या होत्या. म्हणजे पुण्यात का लोअर परेलमध्ये होतं असा प्रश्न पडावा इतकं त्या पाट्यांचं वैशिष्ट्य होतं वेगळं. तिथे काही म्हणजे मजकूर हा सगळा बाय द वे त्या वन युनिटी सेंटरचा परिसर हा खूप फॅन्सी, खूप अत्यंत फॅन्सी असा परिसर आहे. आणि येस, आता तुम्हाला दिसतील काही क्षणांमध्ये त्या पाट्या. ही पहिली,
स्वतः जर सिंह असाल स्वतःच्या बहिणीसाठी तर इतरांच्या बहिणींसाठी कुत्रा होऊ नका वगैरे वगैरे. त्याच्यानंतर ही जी आहे, फक्त मनाने चांगले राहा, बाकी आपलं चांगलं करायला बाप्पा आहेतच. देश आगे बढ़ रहा है, अब पापा को दहेज की सुरक्षा नहीं बेटी की सुरक्षा सता रही है. अजून किती विरोध मेणबत्ती जाळून करायचा. खरं तर त्यावेळेला बदलापूर वगैरे प्रकरण खूप चर्चेमध्ये होतं, त्यामुळे अनेक पाट्यांवरती महिला सुरक्षांच्या संबंधित फोटोज कोट्स जोडण्यात आले होते. आणि बाय द वे येस, असा होता आजचा म्हणजे 3 इंटरव्ह्यूजचा एकत्रित व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल अशी माझी अपेक्षा. ही छान होती. पांडू नाही पांडुरंग आहे आपल्यासाठी, विटेवर नाही वाटेवर उभा आहे. त्यांच्यासाठी ट्रॅफिक पोलिसांसाठी दिलेला हा संदेश होता. बाय द वे हे पंढरीनाथ कांबळे सर आणि ही मी, हा अरबाज आणि मी. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला दिसेल वैभव आणि मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंटही करा आणि बाबा प्लीज मला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय.